भाऊजी 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 तुम्ही यांना कुठे बघितलं का? हे रूम मधून बाहेर पडलेत, कुठे गेले काहीच माहिती नाहीये. वहिनी दादा कुठे गेले मला काय माहिती. मी सगळीकडे शोधलं त्यांना. टेरेसवर पाहिलं तिथे नाहीयेत. फोन सुद्धा रूम मध्ये ठेवून गेलेत. मी दूध आणायला म्हणून किचन मध्ये गेले आणि पाहते तर ते नाहीयेत रूम मध्ये. मला खूप काळजी वाटते हो. तुम्ही प्लीज. मी कुठे जाणार? वहिनी दादा बाहेर जाताना ना नेहमी आईला सांगून जातो. तुम्ही आईला विचारा. मग तुम्ही विचारता का आईंना जाऊन? हा प्लीज. वहिनी आई आता झोपली असेल ना. काय ग पोरी, काय झालं? तुझी काळजीत कशा पाहिजे? आजी आहोत, तुम्ही यांना बघितलं का हो कुठे? अगं पोरी, लेकराबद्दल तू मला विचारतेस? मला ग माझी सावली देखील खपवून घेत नाही ती हो. मला कसं माहिती असणार ग? तसं नाही आजी, मला खूप काळजी वाटते हो. मला काही सुचत नाहीये. काय करू काय कळत नाहीये. काय बी काळजी करू नगस. कसं असतंय ना पोरी, घरचा पुरुष कुठं बी गेला भरकटला तरी बी शेवटी आपल्या बायकोकडेच येत असते. काय काळजी करू नका. समजा व्यवस्थित होईल. जा, तू आराम कर. जा. सत्यजित, त्या रात्री फार्म हाऊसवर आपल्यामध्ये जे काही घडलं ते तो अपघात वाटतो तुला? हो, त्यावेळी तो अपघातच होता प्रिया. पण मग असा अपघात पुन्हा पुन्हा व्हावा असं मला वाटतं. हे बघ प्रिया, मी आजपर्यंत तुझ्याशी जे काही वागलो असेल, पण इथून पुढे तुझ्याशी फक्त खरं बोलायचं असं ठरवलंय मी. त्या रात्रीनंतर माझ्या मनात एक खूप विचित्र अपराधीपणाची भावना निर्माण झाली. ती आजही आहे. मी मंजिरीवर जीवापाड प्रेम केलं, पण तिनं माझा विश्वासघात केला. ज्या व्यक्तीवर मी स्वतःपेक्षाही जास्त प्रेम केलं तिच्यावरच सूड उगवावं असं वाटलं मला. असं का झालं माझ्या बरोबर? जिच्यावर मी एवढं प्रेम केलं तिनंच असा विश्वासघात करावा माझा. मंजिरीनं माझी फसवणूक केल्यानंतर काही महिने मी अक्षरशः भरकटल्यासारखा झालो होतो. पण मग आत्ताही तू त्याच भरकटलेल्या अवस्थेत इथे आलायस का? माहित नाही, असे नाही कदाचित. मी मंजिरीचं हरवलेलं प्रेम तुझ्यात शोधत होतो प्रिया. आणि आजही मी तेच शोधतोय. मला माहितीये तुला हे सगळं ऐकून खूप अपमानास्पद वाटेल, पण हेच खरं आहे. आणि आता बाकी काहीही झालं तरी मी तुझ्याशी फक्त आणि फक्त खरं बोलायचं ठरवलंय. प्रिया, तू इथे आहेस वे? अरे अख्खं घर तुला शोधतंय. काय म्हणाला सत्यजी? सॉरी हा, ते काय म्हणतात ते डिस्टर्ब केलं ना तुम्ही तुला?
आता तुमचं फिरमाचं बोलणं चालू होतं आणि मध्येच मी आलो. अजूनही मंजिरीबद्दलच बोलत होता. आता तो होता माझ्या बरोबर, माझ्यासोबत, पण त्याच्या मनात अजूनही तीच आहे. मंजिरी मंजिरी आणि फक्त मंजिरी. अहो अहो कुठे होतात तुम्ही? तुम्हाला सगळीकडे शोधलं मी, केवढे घाबरले होते. टेरेसवर होतो. टेरेसवर? नाही, तिथे नव्हतात तुम्ही. मी शोधायला गेले होते तिथे तुम्हाला. नव्हतो म्हणजे? नव्हतो म्हणजे? बोल ना, नव्हतो म्हणजे काय? तुला काय वाटतंय मी खोटं बोलतोय? आणि तू शोधायला गेली होतीस, तू का शोधायला, मुळात तू मला शोधायला का गेली होतीस टेरेसवर? तुला काय सिद्ध काय करायचं? मलाही तुझ्यासारखंच ठरवून मोकळं व्हायचंय तुला? हा? अहो प्लीज, माझ्या मनात असं कुठलाही विचार नाही आला. तसं नव्हतं म्हणायचं मला. तुझ्या मनात काय विचार येतात मंजिरी हे मला खूप चांगलं कळतं. तू माझ्यावर वाटेल ते आरोप करशील, माझ्याकडे त्याची उत्तर नसतील, हेच हवं होतं ना तुला? बोल ना अगं, आता गप्प कायस, बोल ना. मला काही बोलायचंच नाही. नाही बोलायचं म्हणजे? हं? नाही बोलायचं म्हणजे? आधी माझ्यावर वाटेल तसे आरोप केलेस आणि आता वर मोठेपणा करत सांगतेस की मला नाही बोलायचंय. अहो प्लीज, हे सगळं मी तुमच्या... तू जेव्हा शेण खाल्लं होतंस तेव्हा मला विचारलं होतंस, मग आता मी तुला सगळ्या गोष्टी सांगून कराव्यात अशा अपेक्षा काय तुझी? अरे अरे काय चालवलेस तू पर्यंत? ए! तू माझ्यामध्ये बोलणारी कोण आहेस? मी कोण आहे? माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तू नाकारू शकणार नाही. आमच्या नवरा बायकोच्या वादामध्ये पडायची गरज नाहीये, तुला कळलं? अरे पण पोरा, तुझी बायको असली तर या घरची लक्ष्मी आहे ती. तू माझ्यावर असा आवाज चढवायला मी तो 17-18 वर्षांपूर्वीचा सत्यजित नाही राहिलो. आहेस तसाच आहेस. तोच राग, तोच आडमुठेपणा, तसाच आक्रस्ताळीपणा. हो, आहे मी तसाच, आहे मी तसाच. मग काय करशील? हं? पुन्हा तेव्हासारखी शिक्षा करशील? पण एक लक्षात ठेव, तू केलेली शिक्षा गपगुमानपणे भोगायला मी तेव्हाचा सत्यजित नाही राहिलो. नयन तुम्हारे दर्पण मेरा, चरण तुम्हारे मन अर्पण मेरा. अब तो दर्शन दे दो बाबा, अब तो दर्शन दे दो बाबा, दे दो बाबा. तुम्हारी शरण में तांबड़े बाबा कौन आला. तुम्हारी शरण में तांबड़े बाबा, मेरे बाबा तांबड़े बाबा. तुम्हारी शरण में तांबड़े. हॅलो, हॅलो, दादासाहेब आहेत का? मेरे बाबा. मिसेस, होल्ड. मिसेस,
तुम्ही असं खुर्चीत बसून फोनवर बोलणारा माणूस कधी पाहिला नाही काय? पाहिला आहे की नाही? पाहिला आहे का नाही? परत बघायचं आहे. ताट हे पडलं तर काय होईल? आधीच तिकडे का नाही ठेवलं? झूम बोला शूरवीर आशिष बोला. हा दादासाहेब, एक खूप महत्वाचं काम होतं म्हणून फोन केला होता तुम्हाला. बोल. मंजिरी म्हणजे सत्यजित मुधोळकरची बायको आणि माझी, तुम्हाला तर माहितच आहे. तर तिची एक मैत्रीण आहे श्वेता, इथे कोल्हापुरात. तर काय? नाही नाही दादासाहेब, तुम्हाला लक्षात येत नाहीये. तिच्याकडे एक सीडी आहे, म्हणजे एक व्हिडिओ सीडी आहे, आणि ती व्हिडिओ सीडी मंजिरीला निर्दोष सिद्ध करू शकते. मग दादासाहेब आहोत, ती सीडी म्हणजे मंजिरीला निर्दोष सिद्ध करण्याचा पुरावा आहे. दादासाहेब प्लीज जाऊ, मी तुमच्या पाया पडतो, पण काहीही करून ही सीडी आपल्याला मिळवायला हवी. कारण ही सीडी जर त्या सत्यजित मुधोळकरकडे पोहोचली ना तर आग लागेल, आणि त्या आगीची झळ मला बसेलच, पण ती झळ तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचेल. ए शूरवीर आशिष, मला काय झळवेळ बसत नाही. हे असे 100 मुधोळकर गिळेन मी, पण देणार नाही. आता तू तांबडे बाबाचा भक्त आहेस म्हणून तुझं काम करतो मी. त्या मुलीचं नाव गाव पत्ता मराठीत लिहून मला पाठव, म्हणजे मिस्टेक होणार नाही. धन्यवाद दादासाहेब. मला माहित होतं की तुम्हीच यातून काहीतरी मार्ग काढू शकाल. खरंच धन्यवाद. ए ठेव नको. आत्ताच्या आत्ता बाजारात जायचं, एक नवी कोरी दुरेगी वही विकत घ्यायची. त्या नव्या वहीचा वास घेण्यात वेळ घालवायचा नाही. त्या वहीमध्ये जय तांबडे बाबा, जय तांबडे बाबा, जय तांबडे बाबा असं 1111 वेळा लिहायचं. हो, सकाळी ती वही आणून मला दाखवायची, मी बघेन, मग ठरवेन तुझं काम करायचं की नाही. लगेच ठेवणार का आता? जय तांबडे बाबा. दादासाहेब जय तांबडे बाबा. अरे बापरे, आता काळोखात कसं काय लिहिणार तांबडे बाबांचं नाव? नयन तुम्हारे दर्पण मेरा, चरण तुम्हारे मन अर्पण मेरा, अब तो दर्शन दे दो बाबा, अब तो दर्शन दे दो बाबा, दे दो बाबा तुम्हारी शरण में तांबड़े बाबा. तू माझ्यावर असा आवाज चढवायला मी तो 17-18 वर्षांपूर्वीचा सत्यजित नाही राहिलो. तू केलेली शिक्षा गप गुमानपणे भोगायला मी तेव्हाचा सत्यजित नाही राहिलो. आजी, आजी नका एवढा त्रास करून घेऊ. यांचं बोलणंच असं आहे की माझ्या लेकराचं बोलणं मला ठावं नाही बाई. नाही तसं नाही, पण हे आज बोलतील उद्या विसरूनही जातील म्हणून म्हणते. माझं लेकरू विसरणाऱ्यातलं नाही. तसं असतं तर येळ झाली नसती. आजी, आजी तुम्हीच मला म्हणता ना सगळं चांगलं होणार आहे, सगळं मळप दूर होणार आहे, आणि मग तुम्हीच अशा निराश होता. माझ्याशी तू असं वागलं म्हणून मला दुःख नाही आहे ग.
पण तो आज जे काय वागतो त्याला मी जबाबदार आहे. माझी चूक पण तुम्हा सामन्यास ती भोवतीये. ती वेळच बेईमान होती. म्हणलं ना मला हे म्हणलं ना. बघता बघता त्या लहानग्यानं आपल्या बापाच्या डोसक्यात बाटली फोडली. अनंताचंच रगात ते स्वतःच्या आईशीचे हाल नाही बघिवले. अनंताला लाथा बुक्क्याने तुडवले त्यानं. मला याबद्दल काहीच माहिती नव्हती आजी. कुणाची बी त्याच्या जवळ जाऊन त्याला अडवण्याची हिंमत नाही झाली बघ. मग त्याचा दिवस मारायचा थांबला. त्यानंतर समद्यानी अनंताला हॉस्पिटलमध्ये न्याला. त्या लेकराच्या मनातला तो स्फोट बघून मी हात धरले. हादरले मी. त्याचा ज्वालामुखी होण्याच्या आत काहीतरी निर्णय घेणं भाग होतं मला. आणि म्हणून मी सत्या, तू जे काय केलंस ते चुकीचं केलंस. अरे अंत्या बाप आहे तुझा, त्याच्यावर हात उगारलास तू. जन्म दिलाय त्यानं तुला, त्याच्यावरच हात उगारलास. ए अजय, माझ्या आईला मारलाय बाने, म्हणून शिक्षा दिली मी त्याला. आणि मला नाही वाटत मी काय चूक केली त्याच्यात. आणि परत जर का त्याने माझ्या आईला हात लावला, सांगून ठेवतो जीव घेईन मी त्याचा. मला जा विचारतोस, मला जा विचारतोस होय. तुला कोंडूनच ठेवते मी. चल चल आत चल, तुला डांबून ठेवते. चल चल ये. चल म्हणते ना. सासूबाई त्याला बाहेर काढा ना. अजय, अजय सोड ना. अहो लहान आहे अजून तो. आईच्या प्रेमापोटी केलं त्याने. तो पुन्हा नाही असं करणार. मी सांगते त्याला बाहेर काढत. हे बघ सुनबाई, अंत्या जे काय वागला ते चुकीचंच होतं. मला बी ठाव आहे ते, पण म्हणून यानं बी चूक करायची. अजय, अजय सोड ना. ते काय नाही, याला शिक्षा व्हायलाच पाहिजे बघ. नाही मी सांगते ना त्याला समजावून. तो पुन्हा नाही असं करणार. तसं बाहेर काढणार. तू बाजूला हो ग. लई लाडावून ठेवलंस त्याला. आतापासून एवढा राग. अगं पुढे काय होईल त्याच? वाया जाईल की हो. मग मी ठेवलं त्याला रातभर कपाटात. सकाळी वाटलं लेकरू झोपलं असेल आतमध्ये, म्हणून कपाटाचा दरवाजा उघडला तर लेकरू टक्क जाग. न बोलताही त्याच्या डोळ्यात मला समजा दिसलं.
रात्रभर तो जगापासून लांब होता बघ. एका रात्रीत त्याला जग कळलं आणि त्या रात्रीनं आजचा सत्यजित मुदोळकर जन्माला घातला. तो राग, ती असुरक्षितता अजून बी त्याच्या मनात आहे. आणि याला कारणीभूत कोण? मी. लई मोठी चूक झाली पोरी. माझ्या हातनं लई मोठी चूक झाली. करायला गेले काय आणि होऊन बसलं काय. ती चूक सुधारावी म्हणून मी माझ्या बेवड्या अनंतापासून माझ्या सुनेला आणि माझ्या लेकराला घेऊन दूर आले. मी त्यांचं आयुष्य सावरण्याचा लय प्रयत्न केला ग, लय प्रयत्न केला, पण यशस्वी नाही झाले. माझ्या लेकराचा माझ्यावरचा राग काय कमी झाला नाही. त्याचं प्रायश्चित्त घ्यायचं म्हणून मी या मिशन मध्ये आले. लोकांची सेवा करायला लागले. माझं दुःख, माझं दुःख दया घरात कोंडलं. आजी, एवढे दिवस मनात सामावून ठेवलेलं दुःख आज बाहेर आलं बघ पोरी. माझ्या लेकराच्या या वागण्याला मीच जबाबदार आहे. मीच जबाबदार. मला माफ कर पोरी. लय मोठी चूक झाली माझ्याकडं.